हिंदुत्ववादी चेहरा भारतीय जनता पक्षाचा अशी एक त्यांची ओळख आहे. अगदी नवीन चेहरा, धक्कातंत्र असं जे काय म्हटलं जातं ते मला शक्यता वाटत नाहीये. काहीतरी अनुभव हवा, महापालिका प्रशासन काय असतं हे समज म्हणजे आधीचा काही अभ्यास हवा. पुणे महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच संपलेली आहे आणि आता महापौर पदाचे वेध शहराला आणि राजकीय नेत्यांनाही लागलेले आहेत. पुण्यामध्ये सर्वसाधारण महिला असं आरक्षण असल्यामुळे अनेकांना महापौर पदाचे वेध लागलेले आहेत. नेमकं पुण्यामध्ये महापौर कोण होईल, कोणाच्या काय जमेच्या बाजू आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार संपादक उमेश घोंगडे सर. सर, नेमकं कोण महापौर होईल आणि काय सध्या नावं चर्चेत आहेत? अमोल, तू म्हटलं तसं गेली जवळजवळ 3 वर्ष आणि 11 महिने पुणे शहराला महापौर नव्हता. प्रशासक राज पुणे महापालिकेत आहे. अर्थात राज्यातल्या अनेक महापालिकांमध्ये होतं तसं. पुण्यामध्ये काल महिला आरक्षणामध्ये सर्वसाधारण महिला असं आरक्षण आलेलं आहे. त्यानुसार जी नावं काल दुपारपासून लगेच चर्चेत आहेत, 5-6 नावं आहेत. या प्रत्येक नावावरती आपल्याला स्वतंत्रपणे खरं तर बोलता येईल. याच्याशिवाय भारतीय जनता पक्षाची एकूण स्ट्रॅटेजी बघितली, त्यांची एकूण काम करण्याची पद्धत बघितली तर या 5-7 नावं म्हणजे ही काय गेल्या काल दुपारपासून ज्या काही नावांवरती चर्चा होते त्याच्याशिवाय सुद्धा अन्य नावं ऐनवेळी भाजपच्या स्टाईलने धक्कातंत्राने येऊ शकतात. पण मुख्यतः जी काही 4-5 नावं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जी नावं आहेत त्याची मी क्रमानं नावं घ्यायची म्हटली प्रायोरिटीनं, शक्यतेच्या प्रायोरिटीनं, तर त्याच्यामध्ये आपल्या मंजुषा नागपुरे या महापौर होऊ शकतात. त्याच्याशिवाय वर्षा तापकीर, स्मिता वस्ते, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे ही प्रामुख्यानं नावं, ही जी काही 4-5 मी नावं यासाठी घेतली की कालपासून या नावांची प्रामुख्यानं चर्चा आहे. यातलं वर्षा तापकीर हे त्या अर्थानं पहिलं प्रमुख नाव आहे. सलग 4थ्यांदा त्या पुणे महापालिकेमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. एकूण प्रशासनाचा अनुभव आहे, महापालिका माहिती आहे, म्हणजे महापालिका प्रशासनाचा अनुभव आहे, शहर माहिती आहे, शहराचे प्रॉब्लेम्स सलग अनेक वर्ष नगरसेविका असल्यामुळे त्यांचा तो अनुभव आहे. गेल्या 5 वर्षात सुद्धा त्यांनी अनेक पदांवरती इच्छा व्यक्त केली होती, पण त्यांना त्यावेळी ते मिळालंच असं नाहीये. त्यांना PMPL वरती जायचं होतं. अनेक गोष्टी, अर्थात नगरसेविका जेव्हा माणूस होतो तेव्हा प्रत्येकाची महत्वाकांक्षी इच्छा असते, तशा त्यांनी त्यावेळी ते इच्छा व्यक्त केल्या होत्या. गेल्या 5 वर्षात त्यांना ते सगळं मिळालंच असं नाहीये. आणि आत्ता जे काही सिनियर आहे त्याच्यामध्ये त्या प्रमुख आहेत म्हणून मी त्यांचं प्रामुख्यानं पहिलं नाव घेतलं. दुसरं आहेत मंजुषा नागपुरे. त्या सुद्धा 3 टर्मच्या नगरसेविका आहेत, अनुभवी, महापालिका प्रशासनाचा चांगला अनुभव आहे, त्यांची इमेज खूप चांगली आहे, उच्च शिक्षित आहे, शहराच्या प्रश्नांची जाण आहे आणि एकूण हिंदुत्ववादी चेहरा भारतीय जनता पक्षाचा अशी एक त्यांची ओळख आहे. त्यांच्या पतींचं, दीपक नागपुरेंचं विश्व हिंदू परिषदेचं असेल किंवा एकूणच भाजपचं मोठं काम गेले अनेक वर्ष सिंहगड रस्ता परिसरात आहे. त्यामुळं त्यांचं एक नाव प्रामुख्यानं या चर्चेमध्ये अग्रस्थानी आहे. दुसरं स्मिता वस्ते, या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या गेली 3 टर्म असलेल्या नगरसेविका आहेत. रंजना टिळेकर या सुद्धा 3 टर्म असलेल्या नगरसेविका आहेत. मात्र आमदार योगेश टिळेकर त्यांच्या ते मातोश्री आहेत. त्याच्याशिवाय मानसी देशपांडे हे एक प्रमुख नाव आहे, ज्या की आत्ताच्या आपल्या राज्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री आणि पर्वतीच्या खूप सिनियर आमदार आहेत. माधुरी मिसाळ त्यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईक आहे. त्यामुळं मला फक्त यातली शक्यता एकच अशी वाटते की ज्यांच्या घरामध्ये ऑलरेडी सत्ता आहे त्यांच्या घरामध्ये पुन्हा महापौर पद दिलं जाईल का, अशी एक मला शंका वाटते. त्यामुळे मग उरलेली जी 2-3 नावं आहेत त्याच्यामध्ये मी पहिलं नाव जे घेतलं ते वर्षा तापकीरांचं घेतलं, दुसरं आहे मंजुषा नागपुरे, तिसरं स्मिता वस्ते. याच्याशिवाय अन्य अनेक नव्या नावांवरती सुद्धा माध्यमांमध्ये परत चर्चा झाली की ज्या अगदी पहिल्या टर्मला ज्या नगरसेविका झाल्यात त्यांची पण नावं येतात. पण नाही, पण सर याच्यात एक फक्त म्हणायचंय की भाजप पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदाराला मुख्यमंत्री करू शकतं, तर नगरसेवकाच्या याच्यामध्ये पुण्यामध्ये तशी परिस्थिती होऊ शकते का? नाही, कसं असतं ते उदाहरण म्हणून सांगायला ठीक आहे की पहिल्यांदा आमदार झालेल्या आपण इतर राज्यांचं उदाहरण देऊन म्हणू शकतो तसं, पण तेवढं धक्कातंत्र करण्या एवढी परिस्थिती पुण्यामध्ये आहे असं मला वाटत नाही. ही शेवटी महापालिका आहे. महापालिकेमध्ये काम करणारा जी कोणी व्यक्ती आहे त्याला प्रशासनाचा निश्चितपणे अनुभव लागतो. तुम्ही म्हणाल की मुख्यमंत्री पदाला लागत नाहीये का, त्यालाही अनुभव लागतोच.
पण पुण्यामध्ये अनेक ज्येष्ठ नगरसेविक आहेत आणि महिलांना संधी द्यावीच लागणार आहे, अर्थात लॉटरी आहे त्यामुळे द्यावीच लागेल. पण याचा अर्थ अगदी नवीन चेहरा, धक्कातंत्र असं जे काय म्हटलं जातं ते मला शक्यता वाटत नाहीये. म्हणजे जरी मी स्वतः सुरुवातीला पण तुम्हाशी बोलताना म्हटलं की धक्कातंत्र नाव येऊ शकतं असं जरी म्हणत असलो आपण, सगळ्यांचंच मत तसं आहे. पण मला असं तरी वाटतं की सिनियरिटी, ज्यांनी अनेक वर्ष महापालिकेत काम केलंय, ज्यांना आधी काही आश्वासने दिली असतील वरिष्ठांनी, या सगळ्याचा विचार करता या या अनुभवी ज्या नगरसेविका आहेत या नावांपैकीच नावाचा विचार होईल असं मला स्वतःला वाटतं. पण नावच घ्यायची झाली तर मग नवीन जे धक्कातंत्राच्या दृष्टीने आपण जे बोलतोय मागापासून, तर त्याच्यामध्ये मग स्वरदा एकबोटेंचं नाव आहे, माफ करा, स्वरदा बापटांचं नाव आहे, निवेदिता एकबोटेंचं नाव आहे, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचं नाव आहे. अशी नावं मग अनेक घेता येतील. पण मला स्वतःला जे काय वाटतं की काहीतरी अनुभव हवा, महापालिका प्रशासन काय असतं हे समज, म्हणजे आधीचा काही अभ्यास हवा, पुणे शहर म्हणून काय, शहराच्या समस्या काय आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष जुन्या अनुभवी नगरसेविका ज्या आहेत, ज्यांना सगळं पूर्ण माहिती आहे, महापालिका माहिती आहे, अशा नावाचा विचार केला असं मला स्वतःला वाटतं. पुण्याचे प्रश्न भरपूर आहेत, म्हणजे समस्या अनेक आहेत, त्याच्यावरती नक्कीच त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत. परंतु आपण जर समजा पर्वतीकडं पद आहे, मंत्रीपद आहे, कोथरूडला मंत्रीपद आहे, तर शहरावरती कुठेतरी समतोल सत्ता राखण्यासाठी असं काय होऊ शकतं का? मला असं वाटतं की शहराच्या भौगोलिक समतोलाचा भारतीय जनता पक्ष फार विचार करेल असं मला वाटत नाही. कारण गेल्या 5 वर्षाचा जर विचार केला, 17 ते 22, या काळात एक 5-7 लोकांच्या भोवतीच महापालिकेची 5 वर्षाची सत्ता फिरली होती. 5 ते 7 लोकांच्या पलीकडे ती सत्ता गेलेलीच नव्हती. त्यामुळे भारतीय जनता पक्ष फार काही भौगोलिक समतोल वगैरे असा काही फार विचार करेल असं मला वाटत नाही. त्यापेक्षा अनुभव जो आहे, महापालिकेतल्या कामाचा अनुभव आणि सिनियरिटी, या 2 गोष्टीचा विचार करील असं मला वाटतं महापौर पदासाठी. आणि तुम्ही जो सत्तेचा समतोल म्हणताय त्यासाठी मग अन्य पद अनेक आहेत. स्टँडिंगचं चेअरमनशिप आहे किंवा सभागृह नेता आहे, शहर सुधारणा आहे आणि अनेक कमिटी आहेत. त्याच्यावरती तो समतोल कदाचित ते करू शकतील. पण या पदासाठी अनुभव आणि सिनियरिटी या 2 गोष्टीचा भारतीय जनता पक्षाचे नेते विचार करतील असं माझं स्वतःच मत. महानगरपालिका निवडणुकीच्या आधी भाजपने अनेक नेत्यांचं इन्कमिंग करून घेतलं होतं पक्षामध्ये. तर त्याच्यामध्ये काही जणांना काही पुढची आश्वासनं दिलेलं असू शकतं का, किंवा त्या आश्वासनावरती काही नवीन नाव येऊ शकतं का? त्यांनी आश्वासन काय दिले खरं तर त्यांना माहिती. पण सत्तेमध्ये निवडणुकीच्या आधी जे मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर झालेलं आहे त्याच्यामध्ये कदाचित आश्वासन दिली असतील, आपल्याला त्याची कल्पना नाहीये. पण मला स्वतःला असं वाटतं की आयत्या वेळी आलेल्या नगरसेविका झालेल्या अशा अनेक महिला नगरसेविका आहेत, पण त्यांना ती संधी भारतीय जनता पक्ष स्ट्रॅटेजी म्हणून देईल असं मला वाटत नाही. कारण ज्यांनी अनेक वर्ष पक्षाचं काम केलंय, संघटनेचं काम केलंय, महापालिकेत काम केलंय, त्यांना डावलून काल आलेल्या अत्यंत नवख्या अशा महिला नगरसेविकाला जर भारतीय जनता पक्षानं महापौर केलं, त्याचा मेसेज अत्यंत वाईट जाईल. त्यामुळे मला असं वाटत नाही की भाजप असं करेल. नाही, परंतु भाजपाची एक स्ट्रॅटेजी आपण नेहमी बघतो की भाजप ज्या वेळेला अशी निवड करतं महापौर असेल किंवा कुठल्याही पदाची, त्याच्यामध्ये पुढचं 15-20 वर्षाचं राजकारण दडलेलं असतं. पुढच्या 15 आता 29ला जे आहे ते अनेक मतदारसंघ परत वाढणार आहेत शहरामध्ये आमदारकीचे. तर त्या दृष्टीने काय प्लॅनिंग होऊ शकतं का, किंवा त्याच्यात एखादं नाव आपल्याला येऊ शकतं का? ऍक्च्युली कसं आहे की आपण म्हणतो की डिलिमिटेशन होईल 29च्या इलेक्शनच्या आधी पुण्यामध्ये, किंवा 2 मतदारसंघ वाढतील, नव्या रचना होतील, मतदारसंघांमध्ये आहे त्या बदल होईल. हे सगळं ठीक आहे आणि पुढचा विचार करून भाजप काम करत असतं नेहमी असं आपण म्हणतो. पण मला तरी पण असं वाटतं की महापौर पदाबाबतीत काय तो 1-1.25 वर्षाचा विषय असतो. म्हणजे 1.25 वर्ष किंवा 2.5 वर्ष पक्ष ठरवेल ते सोयीनं वर्षाला सुद्धा बदलतात. तो काय त्याच्या किती लोकांना संधी द्यायची आहे किंवा काय त्या पक्षाच्या एकूण त्यांच्या व्यासपीठावर जो काय विचार होईल त्या पद्धतीनं ते करतील. पण तुम्ही मगाशी पण म्हटला की भौगोलिक समतोल शहराचा किंवा विधानसभांच्या पुढचा राजकारणाचा विचार करून, तो विचार तर भाजप नेहमीच करत असते. ते 24/7 राजकारणाचा विचार करत असतात किंवा पक्ष विस्ताराचा विचार करत असतात, पुन्हा सत्तेवर याचा विचार करत असतात. तो त्यांच्या कामाच्या पद्धतीचा भाग आहे. पण मग याचा अर्थ असा नाही की त्याच्यासाठी महापौर पद अगदी नवख्या कुठल्या तरी अचानक पक्षात आलेल्या, अगदी 1 महिन्यापूर्वी
दुसऱ्या पक्षात होते आणि एका महिन्यात ते इथं आले आणि नगरसेवक झाले आणि त्यांना महापौर करतील असं मला नाही वाटत. दुसरीकडे जर बघितलं सर, महिला आरक्षण निघाल्यामुळे अनेकांना जी काही इच्छा होती महापौर होण्याची, अनेक जणांचे बॅनर सुद्धा लागले होते. त्याच्यात गणेश बिडकर असतील, धीरज घाटे असतील. तर त्याच्यामध्ये नंतरची जी काही महापौर पद सोडून जी काही पद आहेत, समजा स्टँडिंग चेअरमन असेल, तर त्याच्यावरती कोणाची गोणी लागेल आणि त्याच्यावरनं काय सध्या राजकारण चाललंय? ऍक्च्युली काय आहे की अनेक जण महापौर पदासाठी बाशिंग बांधून बसले होते. तुम्ही नाव घेतलं, बिडकर होते किंवा धीरज घाटे आहेत, श्रीनाथ भीमाले आहेत. ही मुख्य 3 नावं भाजपची प्रमुख नावं आहेत की गेल्या वेळच्या सत्तेत सुद्धा म्हणजे 17 ते 22च्या सत्तेमध्ये सुद्धा हे होते. त्यामुळे त्यातल्या अनेकांना असं वाटत होतं की आरक्षण पुरुष ओबीसी किंवा उपनारक्षण निघाल्याने आपण महापौर होऊ. अर्थात बिडकरांनी, घाटेंनी, भीमालेंनी किंवा अन्य कोणी अशा पद्धतीनं महत्वाकांक्षा ठेवणं, इच्छा ठेवणं, अपेक्षा ठेवणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. पण आता आरक्षण निघाल्यामुळं म्हणजे महिला सर्वसाधारण आरक्षण आल्यामुळं त्यांच्या सगळ्यांचाच काय त्याला स्वप्नभंग झाला असं म्हणू आपण. पण याच्या पलीकडं स्थायी समिती आहे, सभागृह नेतेपद आहे, ही तर 2 महत्वाची पदं यांच्यासाठी आहेत. त्याच्यामध्ये आता स्पर्धा वाढेल एवढंच. याच्याशिवाय या 2-3 नावांशिवाय सुद्धा उपनगरातनं तुम्ही जे सत्तेचा समतोल म्हटलं ना, या पदांमध्ये सत्तेचा समतोल निश्चितपणे भारतीय जनता पक्ष राखेल. स्टँडिंगचे चेअरमनशिप आहे, स्टँडिंगचे सदस्य असतात, शहर सुधारणा समिती असते त्याचे सदस्य असतात, त्यानंतर सभागृह नेता असतो, याशिवाय अनेक समिती आहेत. याच्यामध्ये सत्तेचा समतोल राखण्यासाठीची संधी आहे. मात्र या 2 पदांसाठी म्हणजे महापौर पदाशिवाय सभागृह नेता आणि स्टँडिंगचा चेअरमन या 2 पदांसाठी आता पुन्हा स्पर्धा वाढली आहे. निश्चितपणे स्पर्धा वाढली आहे. कारण या 2-3 नावांशिवाय सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये उपनगरांमधनं 2 वेळा 3 वेळा निवडून आलेले सुद्धा अनेक लोक आहेत भाजपकडे. त्यामुळं त्याच्या स्पर्धा निश्चितपणे जास्ती आहे. पुन्हा एकदा आपण महापौर पदाला ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस कोर भाजपचा चेहरा असेल असं खात्रीने सांगता येतं का? ज्या पद्धतीचं यश भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे, मला वाटतं 119 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. 2017 साली 97 नगरसेवक होते आणि ते ऐतिहासिक यश होतं भारतीय जनता पक्षासाठी. आता त्यापेक्षा प्रचंड मोठं ऐतिहासिक यश आहे आणि इतकं यश मिळाल्यानंतर ते बाहेरून आलेल्या कोणाला महापौर करतील असं मला वाटत नाही. त्यांच्या विचाराचा जो संघटनेशी विचाराशी अत्यंत प्रामाणिक असलेला जो कोणी कार्यकर्ता आहे म्हणजे महिला नगरसेविका आहे त्यांच्यापैकीच ते संधी देतील. म्हणूनच मी जे प्रामुख्यानं 2 नावं घेतोय, वर्षा तापकीर आणि मंजुषा नागपूर, ही 2 नावं घेतो मी त्यासाठी घेतो आहे कारण उरलेली 2-3 जी नावं आहेत त्यांच्या घरामध्ये ऑलरेडी सत्ता आहे. त्यामुळे त्यांना कितपत मिळेल याबद्दल म्हणजे याबाबत मला साशंका. तर नक्कीच पुण्याचं महापौर पद हे कोणाला मिळेल याविषयी सरांनी सविस्तर आपल्याला याच्यावरती मार्गदर्शन केलेलं आहे. सविस्तर भूमिका सरांनी मांडलेली आहे.